मॅडम, वारी संपल्यावर हे एवढे लाखो लोक आपापल्या गावी कसे काय जातात? म्हणजे पंढरपूर काय मुंबई पुण्यासारखं मोठं शहर नाहीये ना, मग तिथे ट्रॅफिक किंवा वाहतुकीचा खोळंबा हे सगळे प्रॉब्लेम्स होतच असतील ना. लाखो लोक या वारीत सहभागी झालेले असतात आणि पंढरपूर पर्यंत सुखरूप पोहोचतात. पण परत येण्याची सुद्धा त्यांना घाई असते किंवा ओढ लागलेली असते. आणि हे एवढे सगळे लाखो लोक एका दिवसात कसे परत येतात, हा एक सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे. मैथिली, तुला माहितीये का, आपण ना शासनावर, आपल्या राज्यकर्त्यांवर, आपल्या एकूण यंत्रणांवर, सिस्टीम्सवर बोट ठेवण्यात एक नंबर पटायत असतो. म्हणजे कुठलीही आपल्याला चूक दाखवायची असेल तर आपण अगदी पटकन पुढे जाऊन सांगतो. पण तू विचार कर, हे आजचं नाहीये. शेकडो वर्ष वारी सुरू आहे, शेकडो वर्ष पालख्या येत आहेत, जात आहेत त्याच मार्गाने. तरी सुद्धा कुठलीही गडबड न होता, चेंगराचेंगरी न होता लोक व्यवस्थित आपल्या घरी परत जातात. याचं कारण काय माहितीये? आपली MSRTC म्हणजे आपल्या राज्याची बस जिला म्हणतो. तर ST बस जी आहे ती दरवर्षी हजारो बसेस सोडते. हजारो बसेस वेगवेगळ्या. तू विचार कर ना, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून, कानाकोपऱ्यातून वारकरी या वारीत सामील होतात. अगदी पंजाबमधून सुद्धा वारकरी येतात. मग त्यांच्या सोयीसाठी शेकडो हजारो गावांमधून अशा ST बसेस सोडल्या जातात. त्या त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत जातात, तिथून वारकऱ्यांना घेऊन सुखरूप आपल्या घरी पोहोचवतात. आणि रेल्वे मंत्रालयाने तर म्हणजे इतकी वर्ष हे इतकं नीटनेटकेपणे चालवलंय की रेल्वे मंत्रालयाने पंढरपूरला जे रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या शेड्स लावलेल्या असतात, एक्स्ट्रा तिकीट खिडक्या दिलेल्या असतात. तिथे वारकरी येऊन आपलं तिकीट बुकिंग करू शकतात. 3 महिने आधीपासून ह्याचं ॲडव्हान्स बुकिंग केलं जातं. आणि इतकी छान पद्धतीने ती यंत्रणा काम करते की एवढे लाखो लोक कुठलीही इजा न होता, कुठलीही गडबड गोंधळ न उडता आपल्या घरी अगदी सुखरूप जातात. त्यामुळे आपल्याला शासनाला नावं ठेवायला, त्यांच्या चुका दाखवायला अगदी एक क्षण पुरेसा असतो. वेळप्रसंगी ते आपण केलंही पाहिजे. पण जे आपलं शासन उत्तमरित्या पार पाडतंय त्याचं कौतुकही करायला हवं ना मंडळी. एवढी सुंदर यंत्रणा इतकी वर्ष वारीमध्ये सुरू आहे. लाखो वारकऱ्यांना प्रवासी म्हणून सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम आपली ST आणि रेल्वे करतायत. त्या सगळ्यामध्ये शासनाचाही थोडाफार वाटा आहेच ना. त्यांचं कौतुक करायला पाहिजे. बदन 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 बदन